नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत तुरीच्या शेंगा। शेतातून आणलेले आहे आणि एका पातेल्यात मी ठेवलेले आहे। हे आपल्याला उकडायचे आहे। आता ह्या शेंगा मी चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। म्हणजे ह्या शेंगा खूप छान लागतात, मीठ टाकल्यावर एकदम चविष्ट लागतात। मी ह्या शेंगा आता शेगडीवर उकडायला ठेवते आणि या पातेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। मी इथे झाकण ठेवलेलं आहे। या शेंगा 15-20 मिनिटं चांगले उकडू द्यायचे आहे, एकदम नरम होईपर्यंत। खूप वेळ झालेला आहे। आता मी बघते शेंगा आपल्या उकडलेल्या आहे की नाही। हे बघा किती छान उकडलेल्या आहे शेंगा। आपण यातलं पाणी काढून घेऊया। आता ह्या शेंगा आता अशा एका चाळणीमध्ये आपण गाळून घेऊया। खूप छान उकडलेले आहे आपले शेंगा। यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। आणि थोडे थंड होऊ द्यायचे आहे आपल्याला। अशा पद्धतीने मी इथे शेंगा उकडून घेतलेल्या आहे। ह्या शेंगा खायला खूप चविष्ट आहे। ह्या चॉकलेटी तुरीच्या शेंगा आहे। यामध्ये एका शेंगामध्ये 5-5, 6-6 दाणे निघतात। खायलाही खूप गुळचट आहे। नक्की अशा पद्धतीने एकदा उकडून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, पाहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ। तुम्ही किती वेळ शेंगा खाल्ल्या आतापर्यंत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीने उकडता तुम्ही शेंगा, सांगा कमेंटमध्ये। भेटूया अशाच आता दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। अशा पद्धतीने शेंगा करायला विसरू नका।